काळात तू इंजिनियर झालास, जॉब मिळाला तुला. एकतर इंजिनिअरिंग होण्यासाठीच मला मुळात 6 वर्ष लागली. माझा हात पोचत नाही, तर त्याने आम्हाला तिथे एक ॲक्सेसरीज दाखवली, त्याला पुल डाऊन युनिट बोलतात. आता ही ॲक्सेसरीज मला माहिती होती, पण हा प्रॉब्लेम असतो महिलांना, हा व्ह्यू माझ्याकडे तोपर्यंत नव्हताच. त्यानंतर पुण्यात आलास, कसं वाटलं तुला हा बदल, ट्रान्झिशन कसं वाटलं? हे ट्रान्झिशन खूप तसं अवघड होतं. कॉस्ट ऑफ लिव्हिंग एक तर खूप महाग होती. कर्षण जो आमचा परभणीचा आहे, त्याच्यामुळे परभणीच्या भाषेला खूप ॲक्सेप्टन्स आलं आहे. आपली सॅलरी 50,000 रुपये आणि EMI 52,000 रुपये. लॉकडाऊन लागल्यानंतर बाकीचे बिझनेस ठप्प, स्टॉक मार्केटमधली कॅपिटल संपलं, आता पैसे का फस गए? पण ठीक आहे, ते कारण मला माहित आहे की त्याला खूप यश मिळणार. की आजकाल मुलींना सगळं रेडीमेड हवं असतं, रेडीमेड प्लॅटरवर हवं असतं. तो किती कमवतोय तर मी लग्न करेन. तिला थँक्यू तर म्हणतोच, पण मी देवाचे आभार मानतो की ह्या एका वेड्याला एक अशी सुज्ञ बायको दिलीच बाबा. सांग, जेव्हा यांनी जा सांगितलं त्यावेळेला तुझी काय कंडिशन होती? तुला काय वाटलं की आता काय होईल ओव्हरऑल? आणि नवऱ्याला सोडताना जड वाटलं का? नमस्कार, मी नीलम उमराणी येदलाबादकर, घे भरारीची को फाउंडर. आपल्याकडे आज असा कोणीतरी आलेला आहे जो मराठवाड्यातनं कित्येक वर्षापूर्वी शिकायला पुण्यात आला, ज्याची भाषा वेगळी होती, ज्याच्यावर झालेले संस्कार वेगळे होते, ज्याला कसे कपडे घालावे, कसं राहावं, इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये बरोबर असणाऱ्या मित्रांशी मैत्रिणींशी कसं बोलावं याची जाणीव नव्हती. पण असा एक साधा भोळा मुलगा पुण्यामध्ये आला, शिकला, नोकरी तर केली त्यांनी, पण ते त्याचं स्वप्न नव्हतं, कधीच नव्हतं. आणि एक छान बिझनेस त्याला डेव्हलप करायचा होता. हा बिझनेस करण्यासाठी त्याने जीवाचं रान केलं आणि आज एक छान त्याचा एक बिझनेस उभा आहे. ट्रॉली म्हणलं की घे भरारीत आपण त्यालाच ओळखतो. घे भरारीतल्या निम्म्या पाऊंड्स ऑर्डर्स ह्या फक्त त्याच्याचकडे असतात. अशा उमेशला आज आपण भेटूया. नमस्कार उमेश. नमस्कार. प्रियंका. नमस्कार. सो तुम्ही आज आलात, इतकं मस्त वाटतंय. तुम्हाला नेहमी आम्ही ऑनलाईन बघतो घे भरारीच्या फेसबुक प्लॅटफॉर्मवरती. सो तू जेव्हा लहानपणी वडील गेले आणि हुशार तर होतास तू, त्यानंतर पुण्यात आलास, त्यावेळेला कसं ओव्हरऑल तुझं विचार, वागणूक कसं वाटलं तुला? हा बदल, ट्रान्झिशन कसं वाटलं? परभणी ते पुणे हे ट्रान्झिशन खूप तसं अवघड होतं. कारण पुण्यात आल्यानंतर सगळ्यात पहिलं इथली जी लाईफस्टाईल होती, कॉस्ट ऑफ लिव्हिंग एक तर खूप महाग होती आणि तेव्हाचं सगळ्यात महत्त्वाचं होतं भाषा. कारण पुणे हे भाषेचं, मराठीचं माहेरघर मानलं जातं. आजच्या काळात आपण बघायला गेलो तर आजच्या दिवसामध्ये संकर्षण जो आमचा परभणीचा आहे, त्याच्यामुळे परभणीच्या भाषेला खूप ॲक्सेप्टन्स आलं आहे. लोक खूप प्राऊडली बघतात. पण तेव्हा ही सिच्युएशन नव्हती. तेव्हा आमच्या परभणीचे जे शब्द आहेत, यायला, चालला, काय करायला बे, माझी भाषा तशी होती. आणि इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ह्या भाषेमध्ये बोलताना जेव्हा इथल्या मराठी मुलांसोबत कम्युनिकेशन झालं, तेव्हा टिंगल टवाळकी, मागे मस्करी केल्या जायची. माझ्याकडे ड्रेसिंग सेन्स नव्हता. म्हणजे एकदम माझा ड्रेसिंग सेन्स इतका वाईट होता. मी जर आज आठवलं तर खाली फॉर्मल पॅन्ट, वरी टी शर्ट आणि स्पोर्ट्स शूज, असं काहीतरी विक्षिप्त ड्रेसिंग सेन्स होता. आणि इकडची मुलं एकदम टापटीक, चकाचक. मग तो कॉन्फिडन्स लो होता. आमच्याकडे जर बाहेर काही जेवण करायचं झालं, नाश्ता घ्यायचा झाला, तर 5 रुपयाला पोहे. इसवी सन 2006-07ची गोष्ट. इथे पुण्यामध्ये आता 15 रुपयाला पोहे. डोकंच भंजाळलं एकदम की हे काय आहे, पैसे कसे पुरवायचे. आणि घरची आर्थिक परिस्थिती ही तशी हालाकीची होती. फार ठराविक अमाऊंट घरून भेटायची. वडील नव्हते त्याच्यामुळे. मी 3 वर्षाचा असताना वडील एक्सपायर झाले. त्याच्यामुळे ही परिस्थिती फार बिकट होती. वडील माझे MSCBमध्ये इंजिनियर होते, चांगल्या पोस्टला होते. वडील एक्सपायर झाल्यानंतर आईला तिथेच MSCBमध्ये क्लारिकल डिपार्टमेंटला जॉब लागला. स्टार्टिंगला आईचा पगार 3,000 रुपये होता 1990-92मध्ये. तो नंतर हळूहळू वाढला असेल. पण ही परिस्थिती परभणीची आणि पुण्यात आल्यानंतर आपल्या हातात येणारी ठराविक रक्कम आणि इथला खर्च ह्याचं गणित मॅच करणं, इथल्या मुलांसोबत जुळवून घेणं, इथल्या कल्चरसोबत जुळवून घेणं, हे खूप तेव्हाचं स्ट्रगल होतं, चॅलेंजिंग होतं. पण शिकलो, हळूहळू ह्या गोष्टी शिकत गेलो. प्रत्येकाला ह्या गोष्टी शिकावंच लागतं. सो मी पण त्या गोष्टी शिकत गेलो. भाषा असेल, ड्रेसिंग असेल, सगळं. या काळात तू इंजिनियर झालास आणि जॉब मिळाला तुला, त्या जॉबबद्दल सांग ना.
एकतर इंजिनिअरिंग होण्यासाठीच मला मुळात 6 वर्ष लागली, इथून सुरुवात आहे. कारण पहिले 2 वर्ष ह्या स्ट्रगलमध्येच माझी 2 वर्ष गेली. कसं इंजिनियर झालो, मग मला महिंद्रा कंपनीमध्ये जॉब लागला. डिपार्टमेंट छान भेटलं होतं मला, रिसर्च अँड डेव्हलपमेंट, ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये रिसर्च अँड डेव्हलपमेंटमध्ये भेटलं होतं, जिथे शक्यतोवर IITची मुलं असतात, IIT पासआउट मुलं तिथे जॉब करतात. असं डिपार्टमेंट मला ॲनालिसिसचं भेटलं होतं. डिपार्टमेंट खूप छान होतं. पण एक लहानपणापासून एक बीज, एक अंकुर मनामध्ये रोवला गेला होता. बाबा नसल्यामुळे, वडील नसल्यामुळे आई नेहमी पप्पांचे स्वप्न, पप्पा असे होते, पप्पा तसे होते हे सांगायची. आणि तेव्हा आईने हे सांगितलेलं की पप्पांना ना बिझनेस करायचा होता. त्यांचं सगळं प्लॅनिंग सेट होतं, पण नाही वर्कआउट झालं. म्हणजे त्याच्या आधीच त्यांचं ॲक्सिडेंटल डेथ झाली. मग ह्या गोष्टीमुळे ते डोक्यात खूप होते की बिझनेस करायचा. आणि मला माझ्या आईनेसुद्धा कधीच पुण्यात जा, शिक, मोठा हो, मोठी नोकरी कर, हे आईनेसुद्धा कधी सांगितलं नाही. तिचा पण पॉईंट ऑफ व्ह्यू एकच होता, माझाही पॉईंट ऑफ व्ह्यू एकच होता की उमेश, आपल्यामुळे ना 100 घर चालली पाहिजे, बरोबर, आपल्यामुळे 100 कुटुंब चालली पाहिजे, हा पप्पांचा व्ह्यू आहे. तेच आईने सांगितलं आणि तेच डोक्यात होतं. आणि ते जॉबमधून होईल असं कुठेतरी नव्हतंच. काही परिस्थिती होत्या, जसं पैशांचा प्रॉब्लेम होता आणि बिझनेस फर्स्ट जनरेशन असल्यामुळे बिझनेस काय करावा हे माहीत नव्हतं. मग हे माहीत नसल्यामुळे काय, आता सध्या जॉब लागला तर जॉब करू, पण साईड बाय साईड बिझनेस करायचा हे 100% डोक्यात होतं. आणि मग त्यात खूप उपद्व्याप केले, खूप म्हणजे आता ते येईलच पुढे की किती उपद्व्याप केले ते, पण खूप केले उपद्व्याप बिझनेस करण्यासाठी. प्रियंका, तू काय शिकलीस? माझं ग्रॅज्युएशन झालं आहे, BCom झालं आहे आणि मग MBA झालं आहे HRमध्ये. तू पण जॉब करत होतीस का जेव्हा तुम्ही दोघं भेटलात? हो, आम्ही जेव्हा भेटलो तर मीच जॉब करत होते, तो शिकतच होता. ओके. सो माझं मुंबईमध्येच पूर्ण शिक्षण वगैरे झालेलं आहे आणि मी HR फॉर्ममध्येच जवळपास 6-7 वर्ष नोकरी केलेली आहे. म्हणजे नोकरी तिची चालू होती, तू शिकत होतास, अशा वेळेला तुम्ही भेटलात. Yes. आणि मराठवाड्याचा मुलगा आणि मुंबईची मुलगी असं कॉम्बिनेशन जमून गेलं. हो, जमवलं, खूप स्ट्रगल केला, त्याला पण खूप स्ट्रगल केला, पण जमवलं. येस, म्हणजे लव्ह मॅरेज आहे तुमचं? हो हो. ओके. आता हे सांग की व्यवसायच का करायचा आणि व्यवसायात काय काय करायचं ह्याची काहीच जाणीव नव्हती. जसं आता आपण कित्येकदा बघतो की मुलं शिकतात, त्यांना माहीत नसतं, 4 जण शिकतात म्हणून आपण हे ते शिकतो, असं युजली 80% मुलांचं असतं. आणि माहीतच नसतं आपल्याला पुढे काय करायचं आहे, किंवा बिझनेससुद्धा कुठला करायचा आहे माहीत नसतं. हेच तुझ्या बाबतीत पण घडलंय. हो हो, तर तू केलेल्या असंख्य बिझनेसची एक यादी सांग ना. खरं कॉलेज लाईफमध्ये असताना जेव्हा बिझनेस करायचा होता, एज्युकेशन चालू होतं, बॅकग्राऊंडला पैसे नव्हते एक्स्ट्रा, मग त्या काळात ना खूप फॅड आलं होतं चेन मार्केटिंग, नेटवर्क मार्केटिंग. मग आधी ती नेटवर्क मार्केटिंग केली, कसले कसले प्रोडक्ट विकायचे, मी तुला आणतो, तू दुसऱ्याला आण, असा ट्राय केला तो. दॅट वॉज माय फर्स्ट अटेम्प्ट टुवर्ड्स बिझनेस. तो सक्सेस झालाच नाही ऑब्व्हियसली. 2 नेटवर्क मार्केटिंग संपल्यानंतर जसा जॉब लागल्यानंतर मग मी रोज न्यूजपेपर वाचायची छान सवय होती, पण मी बातम्या कमी वाचायचो. मी ना त्या बातम्यामध्ये छोट्या जाहिराती असतात ना, ज्याच्यामध्ये तुम्हाला अमुक ट्रेनिंग दिली जाईल, तमुक ट्रेनिंग दिली जाईल, ह्या गोष्टी मी वाचायचो खूप. त्याच्यामध्ये एक मिटकॉन इन्स्टिट्यूट पुण्यामध्ये जे आपल्या आहे स्किल डेव्हलपमेंटचं, ती एक जाहिरात होती छोटीशी. मग त्यांच्याकडे जाऊन त्यांच्याकडे चॉकलेट मॅन्युफॅक्चरिंग, चॉकलेट बनवायचे कसे याच्याबद्दल तो एक कोर्स होता. जॉबमध्ये असताना पहिल्या वर्षाआधी मी त्या कोर्सला एनरोल केलं आणि चॉकलेट कसे बनवायचे हे आधी शिकलो. चॉकलेट बनवून ते विकण्याचा पण प्रयत्न केला, विकले पण छोटे मोठे. पण साधारण हा काळ आहे 2015च्या अलीकडचा, जेव्हा 3G जस्ट लॉन्च झालं होतं, 2G होतं. आणि मग म्हणजे इंटरनेटवर सेलिंग वगैरे हे काही प्रकार नव्हता. तुम्ही पर्सनल लेवलला किती सेल करू शकतात याच्यावरच तुमचा बिझनेस अवलंबून होता. येस. मग ते काय परत सक्सेस झालं नाही. आमच्यासोबतचे कसं असतं, आपण ज्या सर्कलमध्ये राहतो सगळे आपल्यासारखेच ना. डेअरी मिल्कच्या वरती चॉकलेटचा विचार करणारी जनता माझ्या आजूबाजूला नव्हती. आणि हे चॉकलेट विकणं, ह्याची प्राइसिंग आणि परचेस ह्याच्यामध्ये खूप तफावत होती. तो नाही झाला बिझनेस सक्सेस. ते चॉकलेट करतानाच त्याच इन्स्टिट्यूटमध्ये खूप छान सर आले, त्यांनी त्यांचा स्ट्रगल ते आम्हाला शेवटच्या दिवशी सांगितला होता. ही वॉज ऑल्सो इंजिनियर, भरपूर उपद्व्याप केले आणि मग त्यांनी फूड प्रोसेसिंगमध्ये त्यांनी तेव्हा खूप मोठा बिझनेस सेट केला होता.
त्यांना जाऊन भेटलो, त्यांची अपॉइंटमेंट घेण्यासाठी मला 1 महिना लागला. पण मी त्यांना जाऊन भेटलो, सर म्हटलं मला बिझनेस करायचा. ते बोलले अरे कशाचा? म्हटलं मला माहीत नाही, मला बिझनेस करायचा. ते खूप हसले, बरे असं कसं आहे? म्हटलं तुम्ही कसा केला होतात मला बिझनेस करायचा? मला तसाच करायचा बिझनेस. बोलले इंडस्ट्री? म्हटलं सध्या तरी फूड इंडस्ट्री पकडून चाला, तुम्ही फूड इंडस्ट्रीचे एक्सपर्ट. मग त्यांनी मला एक कोर्स सांगितला, सोयाबीन फूड प्रोसेसिंगचा भोपाळमध्ये कोर्स आहे. मग मी सोयाबीन फूड प्रोसेसिंगच्या त्या कोर्सची माहिती अगेन न्यूजपेपरमध्येच, इंटरनेट हे तेव्हा ऑप्शनच नसायचं. फूड प्रोसेसिंगची माहिती काढली, तिथल्या इन्स्टिट्यूटला फोन केला आणि तिथे गेलो. आणि हे सगळं जाताना जॉब चालू असताना सुट्ट्या घ्याव्या लागायच्या. माझ्या मॅनेजरने मला विचारलं कशासाठी सुट्टी? म्हटलं सोयाबीन फूड प्रोसेसिंगचा कोर्स करायचा आहे. आणि मला असे सगळेच वेड्यात काढायच्या की ह्याचा जॉब कुठे, हा करतोय काय सगळं. आणि मी ह्या सगळ्यासाठी माझं आजही प्रत्येक ठिकाणी एक उत्तर फिक्स असतं आणि सगळ्यांना सांगतो. भगतसिंगांची एक कविता लहान असताना मी ऐकली होती आणि ते डायलॉग सगळ्यांना सांगतो, इन्हीं पागल दिमागों में धुनी खुशियों की लहरें हैं, हमें पागल ही रहने दो, हम पागल ही अच्छे हैं. तर मी सगळ्यांना सांगायचं, समजा मला पागल समजा, वेडा समजा, पण आहे मी असं आहे. मग भोपाळला गेलो, सोयाबीन फूड प्रोसेसिंगचा कोर्स केला. आता या सोयाबीन फूड प्रोसेसिंगमध्ये सोयाबीनपासून दूध, पनीर, दही, बासुंदी, अनेक प्रकार, श्रीखंड, त्याचे कुकीज, हे सगळं शिकवलं जातं कसं बनवायचं. हे सगळं शिकलो, तिथून सर्टिफिकेट घेतलं, वापस आलो, त्याचा सेटअप केला, ते बनवून विकण्याचा प्रयत्न केला. चालू केल्यानंतर लक्षात आलं की याला सेटअप इन्व्हेस्टमेंट खूप लागते या गोष्टीला. 2013-14 ह्या गोष्टीसाठी कमीत कमी 10 ते 15 लाख रुपयाची इन्व्हेस्टमेंट लागत होती. माझं वार्षिक पॅकेज हे 3 लाख रुपयाचं होतं. तर नव्हतं फिजिबल ते. मग सोयाबीन फूड प्रोसेसिंग करता करता कोणीतरी सांगितलं स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट ट्राय कर. आपले मोदीजी जस्ट आले होते 2014 आणि स्टॉक मार्केट एकदम बूम रँकवरती जात होतं. आणि कोणत्याही गोष्टीमध्ये डायरेक्ट उडी घ्यायची नाही, हे एक होती सवय की रिसर्च करा, अभ्यास करा आणि मग शिका. येस येस. गॉडफादर कोणी सहसा बऱ्याच जणांना नसतंच, आपल्यालाही नव्हतं. मग मी स्टॉक मार्केटमध्ये एंट्री घेतली, कोर्सेस केले, यूट्यूबवर व्हिडिओज बघायचो. जॉब चालू असताना हे सगळे प्रकार करायचो. सकाळी 4 वाजता उठायचं, व्हिडिओज बघायचे. जेव्हा आमचं रिलेशनशिपमध्ये होतो तेव्हा तिला स्ट्रिक्ट वॉर्निंग होती, सकाळी 9:15 म्हणजे स्टॉक मार्केट चालू होतं, 9:15 ते 3:30 मेसेज, कॉल, फोन काहीही घेतला जाणार नाही. कारण मला स्टॉक मार्केटची ट्रेडिंग करायची असायची आणि मी ते करायचो. त्याच्यामध्ये प्रॉफिट लॉसेस बऱ्याचशा गोष्टी झाल्या. ते तर स्टॉक मार्केट हे लॉकडाऊनपर्यंत माझ्यासोबत होतंच, सगळे ट्रेनिंग वगैरे. पण याच्यासोबत अजून लक्षात आलं की हे परमनंट इन्कम नाही आहे. मग याच्यासोबत कुठे गुजरातमधून कपडे माग, ते विक, मधल्या काळात लग्नानंतर पण बरेचसे उद्योग आम्ही केले. बेकरीचं हे असं इतका बिझनेस करणारा आणि पडणारा उठणारा नवरा फक्त महिंद्रामध्ये होता म्हणून ठेवून घेतला का? नाही, ॲक्च्युली त्याचं ते ओव्हरऑल जे आहे ना, मला पर्सनली लहानपणापासून ते एक मिडल क्लास मेंटॅलिटी जी होती ना, ती नाही आवडायची की ह्याच्यापुढे आपण जाऊच शकत नाही. मग मला असं काहीतरी मोठं, म्हणजे जेव्हा रोज लोकलमध्ये ट्रॅव्हल करायचे ना धक्के खात, आय यूज टू फील की यार ये गलत हो रहा है, ये नहीं चाहिए. मग ह्याच्यापेक्षा मोठं पाहिजे तर घरात पण तसेच विचार की नाही नाही आपल्याला शक्यच नाही. आणि जेव्हा हा भेटला ना, हा काहीतरी मोठं बोलायचा, भारी वाटायचं की अरे ये कुछ तो इंटरेस्टिंग बोल रहा है. आणि मग असं वाटलं की ठीक आहे ना, आपण विश्वास तर ठेवून बघू. आणि मग ते हळूहळू एका पॉईंटला असं झालं की अरे यार कहाँ फस गए. बट ठीक आहे, ते कारण मला माहीत आहे की त्याला खूप यश मिळणार आहे. म्हणजे मी त्याला नेहमी बोलते की जेव्हा तू मला म्हणतोस ना की तू कारण तो खूप वेळा मला विचारतो, जेव्हा फायनान्शियल अप्स अँड डाऊन्स असतात आमचे, तेव्हा तो मला खूप वेळा विचारतो की तू का माझ्याशी लग्न केलं असेल. म्हटलं हे बघ, भविष्यात कधीतरी म्हटलं तू एखादी मर्सिडीज घेशील, रोल्स रॉयस घेशील, तर तिकडे त्या शॉफर ड्युअन कारमध्ये तुझ्या शेजारी बायको म्हणून बसायचं आहे ना, म्हणून तुझ्याशी लग्न करते मी श्रीमंत माणसाशी लग्न केलेलं आहे. सो श्रीमंत होणंही तुझी जबाबदारी आहे, बाकी देख लेंगे, जो भी है कर लेंगे. बेस्ट. आजकालच्या मुलींना सेटल नवरे लागतात, पूर्वी हे असं नव्हतं म्हणून काम सोपं झालं. हो हो हो. तर एनिवे आपण
हे सगळं लॉकडाऊनच्या आधी इतके सारे बिझनेस केले, पण नोकरी चालू होती, म्हणजे एक स्टेडी इन्कम घरात येत होता आणि विषय चालू होता. पण तुम्ही मला वाटतं फूडचा बिझनेस करताना रोडवरती सुद्धा एक ठेला लावून तुम्ही विकलेलं आहे काहीतरी, तर त्या एका आठवणीबद्दल, मोमोजची आठवण विशेषतः, ते का सोडलं आणि का केलं हे दोन्ही थोडंसं शेअर कराल? बेसिकली मोमोजचे जे होतं ना, ते आमच्या ओळखीचे एक गृहस्थ होते. त्यांनी सांगितलं की तुम्ही सेल करा मोमोज, मी तुम्हाला देतो. आणि आम्ही चांगल्या सोसायटीमध्ये राहतो आणि मग लोकांना येऊन असे बघायचे की अरे आप तो अच्छे दिख रहे हो. हाँ मैं अच्छी हूँ. कहाँ रहते हो? अरे यहीं. अच्छा हमारी सोसाइटी में रहते हो? हाँ यहीं पे रहते हो. आप घर पे बनाते हो क्या? मग ऑब्व्हियसली असं तर सांगू शकत नाही की बाहेरून आउटसोर्स. हां घरीच बनवतो. मग ते त्यांच्या मुलांना वगैरे खूप कॉन्फिडंटली द्यायचे ते मोमोज, आणि ते मोमोज चवीला खरंच सुंदर होते. पण एका पॉईंटला काय झालं, एकदा दोनदा ना त्यांना आम्हाला त्याच्यामध्ये थोडंसं खराब गोष्ट सापडली. आणि मग मला असं झालं की यार लोक इतके कॉन्फिडंटली येतात आणि आपण असं चुकीचं नाही विकलं पाहिजे. मग ते कुठेतरी गिल्ट आलं की यार आपण चुकीचा बिझनेस नाही करू शकत. मग आमच्या दोघांचं असं झालं की नको, कारण तेव्हासुद्धा आम्ही एका दिवशी आमचे रादर 2 ते 3 तासामध्ये आम्ही 20 ते 30 प्लेट मोमोज सहज विकत होतो. बॉईल्ड मोमोजचा स्टॉल असायचा. सो 20 ते 30 प्लेट मोमोज सहज जात होते. आमच्या घराजवळच मी ते लावायची स्टॉल. पण मग ते एथिकल नाही वाटलं कुठेतरी. सो आम्ही तो बंद केला. आणि त्याच्यानंतर ते मिटकॉनचं भूत आमच्याकडे होतंच तोपर्यंत. मग ते मिटकॉनमध्ये मी बेकरीचा कोर्स केला होता. मग ते ब्राउनीज वगैरे मी स्वतः बेक करायची घरी. मग आम्ही ते करायचो, ब्राउनीज असतील, चॉकलेट मूज असेल, सो ते मी करून विकायचे. म्हणजे बिझनेस करायचा पण तो एथिकल हवा, हे त्याच्या मागे सगळ्यात महत्त्वाचं. एथिकल म्हणजे ॲक्च्युली मोमोज विकण्यामागे जे पोटेन्शियल तेव्हा लक्षात आलं होतं ना, मेहनत काहीच नव्हती. बेकरीमध्ये प्रचंड मेहनत होती. घरी बनवा, विका, आणि प्रॉफिट मार्जिन बेकरीमध्ये मेहनतीच्या मानाने कमी होतं. बरोबर. कारण केक जर होम बेक्ड केक, आता आज लोकांची आहे मेंटॅलिटी की घरी बनवलेले केक हे महाग असतात, घेतले पाहिजेत. हां, तेव्हा कसं होतं, नवीन बेकरी लॉन्च होत होत्या, 150 रुपयाला 1 किलो केक. आणि घरी आपण आज जर केक तेव्हासुद्धा बनवायला गेला तर 200 रुपये कॉस्टिंग होती बनवण्याची. 250-300 रुपयाला फक्त विकावं लागायचं, ते सुद्धा घ्यायचे नाही. मोमोजला हे नव्हतं, 25 रुपयाला मोमोज आणा, 50 रुपयाला विका, 25 रुपये प्रॉफिट. आणि जर तेव्हा मी प्रॉपर मार्केटिंग करून तेव्हा जर सेलचं मी कॅपॅसिटी काढली तर दिवसाला 3,000 रुपये हा गल्ला ठरलेला होता, म्हणजे महिना 1,00,000 रुपये. बरोबर. माझी सॅलरी 50,000 आणि 4 तास स्टॉलवर फक्त मोमोज आणून विकायची कॅपॅसिटी 1,00,000 रुपये. तेही जॉब न सोडता. पण एथिकल ह्या एका ह्याच्यामुळे तो आम्ही बंद केला. किंवा लहान मुलं खात असतात, आपल्याला काळजी असते. आता या जेव्हा कोरोना आला त्या काळामध्ये जॉबचं थोडासा डाऊन टर्न आला आणि त्याच वेळेला स्टॉक मार्केटचं खूप गंमत झाली आणि प्रियंकाला माहेरी पाठवून दिलं. ह्या सगळ्याविषयी थोडंसं सांग ना. हे का आपण सांगतोय की आजकाल मुलींना सगळं रेडीमेड हवं असतं, रेडीमेड प्लॅटरवर हवं असतं. तो किती कमवतोय तर मी लग्न करेन. पण जेव्हा आपण स्ट्रगलमध्ये साथ देतो तेव्हाच यशाच्या शिखरावर बसायचा अधिकार असतो आपल्याला. येस, ॲक्च्युली त्या स्ट्रगलबद्दल म्हणजे प्रियंका थ्रूआउट जी माझ्यासोबत राहिली, जे तिने मला बघितलं, ह्याच्याबद्दल मी तिला थँक्यू तर म्हणतोच, पण मी देवाचे आभार मानतो की ह्या एका वेड्याला एक अशी सुज्ञ बायको दिलीच बाबा, त्याच्याबद्दल तुझे 1000 वेळा थँक्यू. आणि स्ट्रगलचं सांगाल तर येस, स्टॉक मार्केटमध्ये माझी ट्रेडिंग चालू होती, साईड बाय साईड वेगवेगळे बिझनेस चालू होते. लॉकडाऊन लागलं आणि स्टॉक मार्केट क्रॅश झालं. सो स्टॉक मार्केटमध्ये एक शॉर्ट सेलिंग नावाचा प्रकार असतो. मी हे ॲनालिसिस केलं होतं, मला लॉकडाऊनचं माहीत नव्हतं, पण शॉर्ट सेलिंग मार्केट हे क्रॅश जाणार हे माझ्या ॲनालिसिसनी मी ऑलरेडी ते रेक्टिफाय केलं होतं आणि मी ह्यूज शॉर्ट सेलिंग करून बसलो होतो. ज्या दिवशी मोदींनी लॉकडाऊन अनाऊन्स केलं त्याच्या दुसऱ्या दिवशी प्रॉफिटमध्ये माझ्या अकाउंटमध्ये 6 लाख रुपये होते. पण हाव असते ना, 6 लाख रुपये आयडियली मी सगळं क्लोज करून बसायला पाहिजे होतं. लॉकडाऊनमध्ये 6 लाख रुपये घेऊन बसायला पाहिजे होतं, ते केलं नाही. मी माझ्या पोझिशन्स ठेवल्या, स्टॉक मार्केटमधले सगळे 6 लाख रुपये गेले, वरती माझे सगळे पैसे गेले. आणि स्टॉक मार्केटमध्ये ट्रेडिंग करताना वेगवेगळ्या बिझनेस करण्यासाठी जे कॅपिटल लागतं त्याच्यासाठी मी पर्सनल लोन घेत होतो, खूप लोन घेत होतो आणि कळायचं नाही किती लोन झालं ते. एक दिवस अशी सिच्युएशन आली, म्हणजे मला ते नंतर रिअलाईज झालं की EMI कट होत आपली सॅलरी 50,000 रुपये आणि EMI 52,000 रुपये.
आणि लॉकडाऊनच्या आधी ते वेगवेगळे बिझनेस करायचो तर ते पैसे निघायचे. लॉकडाऊन लागल्यानंतर बाकीचे बिझनेस ठप्प, स्टॉक मार्केटमधले कॅपिटल संपलं, आता पैसे, सेविंग्स नाही, काहीच नाही, सगळं झिरो. आणि ह्यातलं प्रियंकाला काहीही सांगितलेलं नाही. तिला एवढंच, ती ह्याच्यावरच होते की ठीक आहे, मे बी ह्याचे जॉबची सॅलरी कमी असेल म्हणून आपल्याला हा इकॉनॉमिक स्ट्रगल चालू आहे, पण आतलं गुपित माहीतच नव्हतं. 35 लाख रुपयाचं पर्सनल लोन, महिना हप्ता 52,000 रुपये, आणि आपला एक लहान बाळ आणि घराचा किराया, हे सगळं सोडून काय ऑप्शन, वी हॅव नो अदर ऑप्शन. म्हणजे एकदा तर असं आलं की आता म्हटलं आपल्याकडे एक फार सोपा उपाय असतो, सुसाईड, जीव देणं. हा खूप सोपा, सगळ्यांना सिम्पल उपाय असतो. पण लहानपणापासून अपब्रिंगिंग माझ्या आईने खूप मेंटली माझी स्ट्रॉंग केलेली. डोक्यात होतं पण कधी खूप त्याला जास्त थारा नाही दिला. आणि एक दिवस ठरवलं की खिशामध्ये 100 रुपये राहिले शेवटचे. आता उद्या EMI 50,000 रुपये, 52,000 कट होणार. आज खिशामध्ये 100 रुपये आहेत. आणि आता काहीच, उद्या आजपर्यंत कोणताही हप्ता थकवला नव्हता, पण उद्या माझ्याकडे काय ऑप्शन नाही आहे, सॅलरी संपलेली. मग मी ठरवलं की आधी तर सगळ्यात आधी देवाला सॉरी बोललो की बाबा ह्याच्यानंतर म्हटलं कानाला खडा, मी ह्याच्यानंतर असे लॉसेस आणि असं काहीही करणार नाही. पण ह्याच्यातून एकदा तार बाबा, जीव देणे हे माझ्या पुढे ऑप्शन नाही आहे. मला लहान मुलगा आहे, माझी वाईफ आहे जी माझ्यावर एवढा विश्वास ठेवते, माझी आई आहे. आणि मित्रांना फोन केले सगळ्यात आधी, म्हटलं उद्या माझे बँकेचे हप्ते आहेत, माझ्याकडे पैसे नाहीत. आणि माझ्या सगळ्या मित्रांना, जे जवळचे 5-6 मित्र आहेत, त्यांना माहिती आहे हा असाच वेडा आहे, हा काहीतरी अशी उपद्रव करत असतो. त्या मित्रांनी एकाही अक्षराने विचारलं नाही की कशाने, काय, कसं, किती पैसे पाहिजेत. म्हटलं 50,000चा हप्ता आहे, किती देऊ शकता. 4-5 मित्रांनी म्हणून पुढच्या 20 मिनिटामध्ये माझ्या अकाउंटमध्ये पैसे. त्यांना म्हटलं बाबांनो 3-4 महिन्यानंतर देईल. ते कॅल्क्युलेशन होतं, जॉब चालूच होता ना, तर ते क्वार्टरली बोनस वगैरे येतात, तर ते होतं कॅल्क्युलेशन. आणि मग त्यांनी पैसे दिले. मी त्या रात्री देवाला ही प्रार्थना करतो की देवा माझ्या मुलाला ताप येऊ दे नको. कारण जर तो ताप आला, जर प्रियंका बोलली की दवाखान्यात जायचं, तर क्रेडिट कार्डचे लिमिट संपलेले, पैसे संपलेले, औषध कसं देऊ. मग ते झालं समहाव. दुसऱ्या दिवशी सकाळी उठलो, प्रियंकाला म्हटलं एक काम कर, बाळाला घे. लॉकडाऊन जस्ट ओपन झालं होतं, फर्स्ट वेव संपली होती आणि जस्ट ओपन झालं होतं, ट्रॅव्हलिंग अलाउड होते तेव्हा. प्रियंकाला म्हटलं काहीच विचारू नको, फक्त एक काम कर, अंशूला घे, तू मुंबईला जा मम्मी पप्पांकडे, 8 दिवस फक्त मला दे. काहीतरी सिच्युएशन्स झालेल्या आहेत ज्या ॲक्सेप्ट करून पुढे जाणं मला होत नाही, आणि मला त्यासाठी पीस ऑफ माइंड पाहिजे. 8 दिवस एकदम पिनड्रॉप घरामध्ये सायलेन्स पाहिजे, आणि मला याच्यातून सोल्युशन काढायचं आहे. आणि काहीही माहीत नसताना एकही प्रश्न न विचारता, म्हणजे ह्या गोष्टीसाठी तर थँक्यू म्हणणंसुद्धा खूप कमी शब्द आहेत. कोणीच आयुष्यात असं करेल असं मला वाटत नाही की बाबा उमेश तू जॉब करतोस, इतक्या दिवसापासून तू बिझनेसच करतोयस, आणि तू आज मला सडनली सांगतोयस की तू जा माहेरी. आणि ती गेली, काही शब्द नाही विचारता. त्या 8 दिवसामध्ये मी मेडिटेशन करायचो, तेवढा एकच ऑप्शन माझ्याकडे होता, माहिती काढायचो. आणि मग त्यातून काही बिझनेसची आयडिया, ही किचनचं जे आहे हे, त्याच्यामध्ये माझ्या डोक्यात आलं की त्याच्या मागे जी लॉकडाऊनच्या आधीची जी थोडीशी मागे जी स्टोरी आहे की माझं घर होतं की रेंटेड बेसमध्ये, आणि त्याच्यात किचन नव्हतं. लग्न माझं 2015ला झालेलं. 2017, 18, 19पर्यंत त्या लग्नाचं सामान आणताना जे बॉक्सेस असतात, ते बॉक्सेस प्रियंका किचनच्या खाली ठेवून तेच बॉक्सेस ती भांड्यांसाठी वापरायची. आणि अंशू रांगायला लागला होता, अंशू त्या भांड्यामध्ये जायचा, हिला भांडी काढता यायची नाही, हिचा स्ट्रगल खूप होता. आणि मला ते खूपच लागलं यार, म्हटलं आपण बिझनेसचा अटेम्प्ट घेतोय, अनसक्सेसफुल येतोय, पैसे देतोय, हे सगळं ठीक आहे, पण किचनमध्ये सुद्धा साधा स्वयंपाक करताना सुद्धा माझ्या बायकोला स्ट्रगल करावा लागावा का, तर मी तिला साधी ट्रॉलीवालं घर नाही घेऊ शकत आहे, म्हणजे रेंटेड बेसवर सुद्धा. हे दिस इज व्हेरी ट्रबलिंग पार्ट. आणि मी माझ्या घरमालकांना फोन केला होता की सर मला ना तुम्ही फक्त ट्रॉलीजचं करता येईल का. ते बोलले कर, मी देतो पैसे, आपण करूया ॲडजस्ट. म्हटलं ठीक आहे. पण रस्त्यावरच्या ज्या ट्रॉलीज असतात, जे नॉर्मल आपण साधी दुकान बघतो किचन ट्रॉलीज, तर त्या खूप साध्या असतात, त्याची क्वालिटी मला आवडली नाही. ब्रँडेड लोकांकडे गेलो तर त्या खूप महाग होत्या, ज्याचे पैसे द्यायची माझी पण तयारी नव्हती, ओनरची पण तयारी नव्हती. याच्यामध्ये मग प्रियंकाची एक आतेबहीण आहे, त्यांचे मिस्टर थोडेसे पेंटिंगच्या फील्डमध्ये वगैरे आहेत. त्यांना म्हटलं जिजू यार हे हो नाही राय,
किचन ट्रॉली तर करायची आहे. ते बोलली उमेश मला ना थोडंफार माहिती आहे ट्रॉली कुठे बनतात वगैरे, मी तुला फक्त दाखवेल कसं करायचं, मला माहीत नाही ते तू बघ. आणि हे जे आहे ना ही खुरापत डोक्यामध्ये तेव्हा त्या 8 दिवसामध्ये कळाली की आपण आधी माहीत नाही त्यातून बिझनेस चालू की माहीत नाही, पण आधी आपण ह्या किचन ट्रॉलीचं बघूया, घरातल्या किचन ट्रॉलीचं. मग तो घरातली किचन ट्रॉली पहिले एक्सपेरिमेंटल बेसिसवर करून बघितली. अरे म्हटलं ये जम गया, थोडंफार का असे ना, म्हटलं ह्यातून आपले 5,000 10,000 तरी सुटतील छोटे मोठे ट्रेडिंग सारख्या टाईपमध्ये केलं तर. आणि मग त्या 8 दिवसानंतर मग प्रियंकाला म्हटलं ये आता काहीतरी छोटा का असे ना. मला एक सांग, जेव्हा यांनी जा सांगितलं त्यावेळेला तुझी काय कंडिशन होती? तुला काय वाटलं की आता काय होईल ओव्हरऑल? आणि नवऱ्याला सोडताना जड वाटलं का की मागे काय होईल आपल्या? हो, मला ॲक्च्युली त्याला सोडून मी कधीच राहत नाही. म्हणजे तर लग्न झालं आहे पण मी असं कधीच होत नाही की मी माहेरी महिनाभर जाऊन राहिले. मी कधीच जात नाही माहेरी. मला असं आहे की जिथे तो आहे ना मला तिथेच राहायचं आहे. आणि ओव्हरऑल ना मला लक्षात येतो की काहीतरी गडबड आहे. कारण तो बेडरूममध्येच असायचा दिवसभर बंद करून, मग तो म्हणायचा मी काम करतो आहे. बट जेव्हा तो बोला की तू जा, तर मग मी त्याला म्हणाले हे बघ मी जाते आहे, तुला फोन नाही करणार, बट जस्ट मेक शुअर की तू सुसाईड वगैरे करू नकोस. कुछ भी रहेगा आपण वर्कआउट करू, फक्त तू जीव बीव देऊ नकोस, कारण तुझ्या भरोश्यावर मी सगळं सोडून आलेली आहे. आणि पदरात लेकरू आहे जे की आपल्याला दोघांचं, म्हणजे आम्ही दोघांनी खूप असं काय म्हणतात ना असतं की बाबा आपल्याला छान बाळ पाहिजे, असं आपण याने बेबी प्लॅनिंग वगैरे करून बाळ हे केलेलं आहे. तर इतकं गोड लेकरू आहे, तेवढं करू नकोस. तो म्हणे नाही नाही तसलं काही करणार नाही, पण तू जा. म्हटलं ओके. मग ते होतं धाकधूक काय करतोय काय नाही. पण येस, इट वॉज व्हेरी हेवी फिलिंग की पता नाही अभी, पण ठीक आहे. आता हे जेव्हा ट्रॉलीचा बिझनेस चालू केला, तुझ्याबरोबर एक अजून पार्टनर आला आणि मग त्याच्यातनं कसं पुढे गेलात तुम्ही? ट्रॉलीचा बिझनेस जो चालू केला ना, खरं तर आपल्या घेबरारीवरून चालू केला. घेबरारीवर माझ्या आधीच्या पोस्टिंग रबडी, मी मध्ये लॉकडाऊनच्या मध्ये रबडी वगैरे पण विकल्या. ते पण म्हणजे हे बिझनेस आता आठवत गेलो तर कमीत कमी 16 बिझनेस आहेत हे. हां, ते एक्सप्लेन करणं खूप हवं, पण असे 16. मग मी पोस्टिंग केल्या काही घेबरारीवरून. छोटे छोटे पहिले क्लायंट आले, ते छोटे छोटे कामं केले. सो श्री गणेशा आपल्या ग्रुपमधून पण झालं. म्हणजे तू सेटअप न करता क्लायंट साईटवरून फोटोज पोस्ट केलेस किंवा जेव्हा लाईव्ह करत होतास तिथनं केलेस? येस, म्हणजे जेव्हा आपल्याकडे तेवढाही पैसा नाही, आपण ह्या पद्धतीनेही करू शकतो. येस येस. बिझनेस करण्यासाठी ही गोष्ट ना खूप उशिरा कळाली की कॅपिटल नाही हे आपल्या डोक्यात असतं. आधी इच्छा पाहिजे, मार्ग निघत जातात. आणि हे तेव्हा कळलं जेव्हा माझ्याकडे काहीच नव्हतं. कारण त्याच्या आधी होते ना थोडेफार पैसे. मग ते झालं सुरुवात. आणि मग नंतर मला एक थोडीशी मोठी इन्क्वायरी आली, ज्यांना ना चांगलं किचन हवं होतं आणि 3D ड्रॉइंग हवं होतं. तर मी ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये असल्यामुळे 3D ड्रॉइंग 2D ड्रॉइंग ह्या गोष्टी माहिती, पण किचनची 3D ड्रॉइंग वगैरे हे कधी केलं नव्हतं. आणि किचनचे कोर्सेस मी साईड बाय साईड केले होते. म्हणजे असं नाही की एकदमच चुकीचं द्यायचं. कोर्सेस केले, जसं माझी होती सवय ती कोर्सेस केले. पण मला 3D ड्रॉइंग द्यायची होती, त्यासाठी मी एक ऑनलाईन कोणी आपल्याला बनवून देतो का ड्रॉइंग असं शोधत होतो. आणि मग मला एका मुलाचा मेसेज आला की मी करतो. आणि त्या मुलाला मी बोलवलं की बाबा, त्याला किचन दाखवलं. किचन दाखवल्यानंतर जेव्हा आम्ही म्हटलं चल चहा पिऊया, चहा पिताना आम्ही किचनबद्दल डिस्कशन करताना लक्षात आलं की ह्या किचनमध्ये ह्याला खूपच नॉलेज आहे, एक्स्ट्रीम एकदम, हा सुपिरियर नॉलेज आहे. मग त्याचं बॅकग्राऊंड विचारलं. त्याचे वडील तो लहान असताना एक्सपायर झालेले, त्याला पण कोणीच बॅकमध्ये सपोर्ट नाही. त्याला पण बिझनेस करायची इच्छा, त्याने पण स्वतःच्या जीवावर इंटेरियर डिझायनिंगचा कोर्स केलेला. आणि लॉकडाऊनमध्ये त्याचा जॉब गेला, आता स्वतःचं काहीतरी करायचं म्हणून तो पण पुण्यात आला. तर ती खूप कनेक्ट झालो. आणि मग तो बोलला सर मला एक 10-20% तुम्ही तुमच्या साईटमधले जरी देत असाल तरी मी तुमची साईट आहे. म्हटलं 10-20% नाही, 50% घे, पार्टनर बन जा. आणि चहा पिताना ही झालेली आमची पार्टनरशिप. ती तेव्हापासून आता 5-6 वर्ष झाले. नाव वी आर पार्टनर. आणि त्याच्याकडे स्किल आणि नॉलेज होतं. आणि मी ऑटोमोबाईल IT बॅकग्राऊंडमधून येतो, म्हणून माझ्याकडे क्लायंट बेस होता. कम्युनिकेशन स्किल्स डेव्हलप केल्या होत्या. आणि नंतर तर प्रियंका जॉईन झालीच त्या बिझनेसला. मग तिथून आमचा बिझनेस असा ग्रो करणं चालू झालं. म्हणजे बिझनेसला मुंबई टच लागला. येस. सो आता हा बिझनेस चालू झाल्यावरती ही अजून घरातच होती,
त्या काळात हिचं जॉईनिंग का व्हावं, म्हणजे तुला का वाटलं जॉईन व्हावं, किंवा तुला का वाटलं हिने जॉईन झाले आणि काय फायदा होईल किचन ह्या बिझनेसला? मुंबईत बॉर्न अँड बॉटअप असल्यामुळे ते सळसळतं रक्त की घरात बसायचं नाही. कारण मला ऑनेस्टली स्पीकिंग घरातली काहीच कामं येत नाहीत आणि करायलाही आवडत नाही. त्याच्यामुळे घरात बसून कामं करायला लागली ना की मला खूप चिडचिड व्हायची. अंशू लहान होता तोपर्यंत मी केलं मॅनेज, पण मी घरात का बसू असं व्हायचं. आणि ह्याने जसं तो बिझनेसचं सांगितलं ना, मला असं होतं की ह्याच्यात मी काहीतरी करू शकते. सो मला करायचं आहे, पण त्याचं होतं की बाबा अंशू लहान आहे, तर मग थोडेसे दिवस आपण थांबू. आणि मग म्हटलं चल ठीक आहे, तर तू म्हणतोयस तर थांबू. मग अंशू वर्षाचा झाला आता तरी. मग त्या मी आयडियाज, कारण मी त्याच्यासोबत डिस्कस करायचे, अरे आपण असं दाखवलं तर, आपण तसं दाखवलं तर. मग त्यालाही एका पॉईंटला असं झालं की आता माझी चिडचिड वाढली होती, कारण मला घरात बसून खूप चिडचिड व्हायची की कारण माझ्या बरोबरीच्या मुली चांगल्या नोकरी करतायत, पैसे कमवतात, आणि हे जे फायनान्शियल स्ट्रगल होते हे कोणाला सांगताच नाही यायचे ना. कोणाला जाऊन सांगणार आहे, कारण तो ऑलरेडी बाहेर धडपड करतोय. तो थकून आल्यानंतर त्याच्यावरती मी चिडचिड नाही करू शकत की बाबा तू हेच करतोय तेच करतोय. आई वडिलांना सांगू शकत नाही, कारण लव्ह मॅरेज केलेलं आहे, जाणार कुठे. आणि मैत्रिणींना काही सांगायचं की अरे मेरा पती ऐसा मेरा पती वैसा. मग ती घुसमट जी होती ना ती एका पॉईंटला इतकी जास्त झाली ना की मग तो बोलला की एक काम करू, आपण अंशूला घेऊन ऑफिसला जायला चालू करू. आणि मग तिथून मग मी थोडंफार फेसबुकवरती वगैरे पण मी थोडंफार बघायचेच. मग मला असं वाटलं की यार करूया. मग त्यालाही असं लक्षात आलं की आता करू, आपण एकत्रच करू. आणि अंशूचं पण बऱ्यापैकी मॅनेज व्हायला लागलं होतं. सो म्हणून मग तसं मी आले. मला कोणत्या पॉईंटला क्लिक झालं ते सांगतो. ॲक्च्युली आम्ही माझ्या आधी एक्सपिरियन्स सेंटर शोरूम असं काहीही नव्हतं. ते एक की तू एक्सपिरियन्स सेंटर म्हणतोस त्याविषयी सांगशील आठवणीने? हां, एक्सपिरियन्स ते सांगेल मी आधी, हे सांगतो आणि मग एक्सपिरियन्स सेंटरचं सांगतो. येस, माझ्याकडे किचनचं एक्सपिरियन्स सेंटर नव्हतं. मग आम्ही काय करायचो, जे कंपन्यांचे खूप महागडे मोठे मोठे एक्सपिरियन्स सेंटर असतात, त्यांचे डिस्प्ले असतात, अशा ठिकाणी जाऊन तिथली माहिती द्यायचो आम्ही क्लायंटला. ते डिस्प्ले दाखवायचो आणि आपल्या ऑब्व्हियसली घेवरायचे लाईव्हसुद्धा अशा ठिकाणी जाऊन घ्यायचो. तर एका लाईव्हसाठी अशा एका जर्मन ब्रँडच्या आम्ही एक्सपिरियन्स सेंटरमध्ये गेलो आणि भिंतीच्या वरती जे युनिट असतात, प्लॅटफॉर्मच्या वरती भिंतीला जे युनिट असतात त्याला वॉल युनिट म्हणतात किचनमध्ये, स्टोरेज. तर तिथे हा सगळ्यांचा प्रॉब्लेम आहे, ऑलमोस्ट भारतातल्या महिलांचा, त्यांचे हात पोचत नाहीत. तर तिने तिथल्याला विचारलं, तिथल्या सेल्स पर्सनला जनरल, की माझा हात पोचत नाही. तर त्याने आम्हाला तिथे एक ॲक्सेसरीज दाखवली, त्याला पुल डाऊन युनिट बोलतात. ते वरून खाली आणतात. आता ही ॲक्सेसरीज मला माहिती होती, पण हा प्रॉब्लेम असतो महिलांना हे मी फक्त सेलमध्ये होतो ना, पेन एरिया, पेन पॉईंट, किचनमध्ये लेडीजना काय लागतं आपल्या भारतीय महिलांना, हा व्ह्यू माझ्याकडे तोपर्यंत नव्हताच. आणि आमची हाईट कमी प्रियंकाची, मग तिला ते खूप, आणि तिने त्याच्यावर रील बनवली की कसं तिला तो खाली घेण्यासाठी प्रॉब्लेम येतो, कशी ती चिडचिड करते आणि कसं मी तिला ती ॲक्सेसरीज दाखवली, ह्याची तिने रील बनवली. आणि खूप छान त्या रीलला व्ह्यू आले, त्याच्यावरून इन्क्वायरीज आल्या, त्याच्यावरून किचन भेटले. मग माझी लाईट पेटली. म्हटलं हा जो आस्पेक्ट आहे ना किचन, आपण किचन विकतोय आणि किचनमधलं पेन एरिया आणि ते समजून घेणारी आपल्याकडे व्यक्ती ही आपल्या समोर आहे, पण आपण त्याचा विचारच करत नाही. तेव्हापासून प्रियंका इन झाली. आणि आता ती ऑपुलंट कुश आहे, जे आधी आत्ताचं नाव आहे, आधी अर्बन लिव्हिंग किचन हे आधी नाव होतं आमचं. आता ऑपुलंट कुश आहे म्हटलं की प्रियंका हेच सगळ्यांना माहिती आहे. आपल्या घेभरारीमध्ये आता जेव्हा किचनच्या इन्क्वायरीज असतात तेव्हा आता आधी टॅगिंग तिला असते. दुःख, आनंद आहे, खूप आनंद आहे, दुःख नाही आहे, बट नाव शी इज ब्रँड फेस. येस, तू एक्सपिरियन्स सेंटर बद्दल सांग. एक्सपिरियन्स सेंटर, येस. काय असतं दुकान आणि एक्सपिरियन्स सेंटर, ते मी माझ्या ऑफिसला किचनला एक्सपिरियन्स सेंटर का बोलतो, एक तर सगळ्यात मूळ गोष्ट काय, दुकान म्हणजे काय, तिथे आपण गेलो आणि गोष्ट विकत घेऊन आलो. कपडे दुकान आहे, ऑटोमोबाईल शॉप, स्पेअर पार्ट्स दुकान आहे, गेलो विकत घेतली गोष्ट. मोबाईल दुकान आहे. एक्सपिरियन्स सेंटर म्हणजे काय, मी जे माझं आता किचन बनवलेलं आहे ते मी अशा रस्त्यावर शोरूम घेऊन नाही बनवलं, मी फ्लॅट घेतला आहे. आणि त्या 2 BHK फ्लॅटमध्ये जेव्हा मी किचन बनवतो, म्हणजे ते बनवलेलं आहे, ते असं बनवलं आहे की आपल्या आत्ताच्या लिव्हिंग स्टाईलमध्ये 2 प्रकारचे मेजर किचन असतात. एक पॅरलल किचन असतं स्ट्रेट आणि एक एल शेपमध्ये असतं. तर मी एल शेपमध्ये आणि एक पॅरलल किचन, प्रॉपर किचनमध्ये किचन बनवलं आहे. तर तिथे जेव्हा माझे क्लायंट येतात तेव्हा त्यांना कळते की हे माझं किचन माझ्या घरात कसं दिसेल,
हे एक्सपिरियन्स घेतात ओके. ते लाईव्ह किचन आहे. त्याच्यामध्ये आता काही दिवसांनी मी त्याच्यात लाईव्ह कुकिंगचं सुद्धा गॅस हॉब आहे, चिमणी पण बसवलेली आहे, युटेन्सिल्स पण आहेत. बट इन फ्यू डेज आम्ही तिथे कुकिंग पण चालू करणार आहोत. तिथे कुकिंगचे वर्कशॉप्स असणार आहेत. सो मग ते सगळाच एक्सपिरियन्स आहे. त्याच्यामुळे ते दुकान नाही, तिथे तुम्ही येऊन तुम्हाला एक्सपिरियन्स भेटतो, म्हणून ते माझं एक्सपिरियन्स सेंटर आहे. आणि प्राऊडली सांगतो आम्ही ते की खूप छान कल्पना. आता हे सगळं करताना सोशल मीडियाचा काय काय फायदा झाला तुम्हाला? सोशल मीडियाचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे बिझनेसच सोशल मीडियापासून सुरुवात झाला, घे भरारीमधून. जवळचे लोक खूप असतात आपल्या ओळखीतले. मी ज्या थाटात सागरला सांगितलं होतं ना की माझा IT कनेक्ट आहेत, माझ्या IT मधले मित्र आहेत आणि मला किचन भेटतील आणि हे ते सगळं, जेव्हा बिझनेसमध्ये उतरलं तेव्हा कळाले की जो पासवाले होते ना वही बहुत डरते है, किंवा जळत असतील काय जे असेल ते. पण आधी मला घे भरारीमधून अननोन क्लायंटकडून आधी त्यांच्या इन्क्वायरी झाल्या, बिझनेस चालू झाला. आणि आजही आता ह्या गोष्टी 5-6 वर्ष झाली, आजही माझा 70 ते 80% बिझनेस हा एकटा आपल्या घे भरारी ग्रुपवर आहे. नेटवर्किंगमध्ये मी सॅटर्डे क्लब, BNI हे 2 नेटवर्किंग बिझनेस क्लब जॉईन केले. BNI काही माझ्या पर्सनल कमिटमेंट्समुळे मी कंटिन्यू नाही केलं. सॅटर्डे क्लबमध्ये मी आजही आहे. बिझनेस ग्रोथ होतो सोशल मीडियावरून माझा झाला. बिझनेसचा जो सपोर्ट लागतो तो मला नेटवर्किंगमध्ये भेटला. कारण काय, जॉब करत असताना आजूबाजूची सगळी मंडळी आपली जॉब करणारी, बिझनेसमध्ये आलेले प्रॉब्लेम्स, त्याला सपोर्ट सिस्टीम हे आपल्याला कुठेतरी पाहिजे. अंबानी, टाटा ह्या लोकांना आहेत सपोर्ट सिस्टीम, आपण छोटे बिझनेसवाले आहेत, आपल्याला कोण आहे सपोर्टमध्ये? बरोबर. मग नेटवर्किंगमध्ये माझ्यासारखे माझ्या स्केलला बिझनेस करणारे सगळेजण आहेत. मग 11th आवरला मला प्रॉब्लेम आला काही तर ते ओळखणारे हे समविचारी लोक आहेत, ज्यांना दुःखही सारखे सुखही सारखे. त्याच्यामुळे ह्या नेटवर्किंगचा मला खूप फायदा झाला. तिथून खूप छान आर्किटेक्ट इंटिरियर्स भेटले. आणि घे भरारीची एक खूप छान सक्सेस स्टोरी माझ्या मते, मी तुम्हाला तेव्हा मेसेज केला होता पण मी तुम्हाला फिगर सांगितली नव्हती आणि ती राहून गेली. हे माझं आजपर्यंतचं मागच्या 5 वर्षातलं सगळ्यात मोठं ड्रीम किचन जे आहे ना ते मला घे भरारीमधूनच भेटलेलं आहे. येस, म्हणजे तुम्हाला जनरल सांगतो मी की इंटेरियर 2 BHK 3 BHK इंटेरियर आजही 12-13 लाखामध्ये लोक इंटेरियर करतात. घे भरारीमधून मला जे किचन भेटलं इन्क्लुडिंग सिव्हिल, त्या किचनची कॉस्टिंग इज 25 लाख रुपीज. आणि सिव्हिल नव्हता पार्ट माझ्याकडे. इफ यू कन्सिडर ओनली किचन जे मी दिलं तर त्याचीसुद्धा कॉस्टिंग 15 लाख रुपये. सो हे ड्रीम किचनसुद्धा मला घे भरारीमधूनच भेटले आणि खूप छान कनेक्ट्स भेटलेले. सो घे भरारी माझ्यासाठी, आमच्यासाठी काय तर दॅट इज आवर लाईफ. पहिली गोष्ट दॅट इज आवर बिगेस्ट फॅमिली. भरपूर फ्रेंड सर्कल पण आहे तिथे, खूप मोठं फ्रेंड सर्कल आहे. मला एक सांग की तू जेव्हा आता बिझनेसमध्ये आलीस तेव्हा तुझ्या कुठल्या कुठल्या आयडिया क्लिक झाल्या आणि आता लाईव्ह करताना आणि ओव्हरऑल बायकांकडून तुला कसे एक्सपिरियन्सेस येतात, काय फीडबॅक्स असतात, तू कशी इम्प्रूव्हमेंट करतेस, तू कशी बघतेस या सगळ्याकडे? म्हणजे मला कसं आहे, म्हणजे मी दोन्ही पॉईंट ऑफ व्ह्यूने बघते. जसं मी म्हटलं की मला किचन म्हणजे मुळात घरातल्या कामांमध्ये तितका इंटरेस्ट नाही आहे, पण कुकिंग मला वन्स इन अ व्हाईल करायला आवडतं, पण रोज म्हणाल तर मला नाही आवडत. त्यामुळे मी ह्या पॉईंट ऑफ व्ह्यूने बघते की मी स्वयंपाक केला तर, किंवा स्वयंपाकाला मावशी असताना स्वयंपाक झाला तर, हे दोन्ही पॉईंट ऑफ व्ह्यू माझ्या डोक्यात असतात. कारण जेव्हा एखादी बाई घरातली स्वयंपाक करते तेव्हा तिची थॉट प्रोसेस वेगळी असते. ॲट द सेम टाईम जेव्हा असे कितीतरी जण आहेत ज्यांच्याकडे मावशीच असतात 12 महिने, मग त्यांच्याकडे त्या मावशींना पण कसा कम्फर्ट मिळाला पाहिजे. कारण सध्याच्या काळात मावशी जेवढा खुश तेवढा आपण सुखी. तुम्ही माना नाही तर नाही माना. मग त्याच्यामुळे माझं तो पण पॉईंट ऑफ व्ह्यू असतो की बाबा तुम्ही कसं तुमचं मसाले रॅक आहेत किंवा बॉटल पुल आउट युनिट आहेत ते तुम्ही कसे असले पाहिजेत किंवा कोणते ड्रॉवर्स कसे असले पाहिजेत, सो दॅट मावशी विल बी मोर कम्फर्टेबल दॅन यू. कारण तुम्ही काय रोज जात नाही. तुम्हाला एखाद दिवस असं वाटतं की आज मेरा मूड है बनाने का, त्या दिवशी तुम्ही जाता. रोज म्हणजे माझ्या केसमध्ये तसंच आहे. मग त्या कशा खुश राहतील बाबा. मग तो पण एक पॉईंट ऑफ व्ह्यू माझ्या डोक्यात असतो. आणि मग तर रेग्युलरच्या मावशींशी गप्पा मारते मी, मावशींशी खूप गप्पा मारते माझ्या. मग त्यांच्याकडून पण थोडेफार इनपुट्स मिळतात की नाही ताई हे असं पाहिजे तसं पाहिजे. मग ते आम्ही आमच्या किचनमध्ये पण इम्प्लिमेंट करतो. आता काही वेळेस आहे ना उंचीमुळे पण बऱ्याच जणांना प्रॉब्लेम होतो. मग कुठे आपण त्या किचन ट्रॉलीमध्ये एखादं स्टूल इन्स्टॉल करू शकतो का, फोल्डेबल टेबल इन्स्टॉल करू शकतो का, किंवा मग आपले जे मोठी भांडे जसे की आपलं पोळपाट असतं, मग ते पोळपाटसाठी कोणती जागा जास्त कम्फर्टेबल राहील, हँडी राहील. कारण एखादं तुम्ही घरात नसलात किंवा तुमची मावशी बदलली, गॉड फॉरबिड,
मग त्या मावशीला पण पटकन गोष्टी सापडल्या पाहिजेत किंवा तुम्ही एखाद्या वेळेस घरात नसाल, तर ह्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे सॉरी टू से पण मावशी पॉईंट ऑफ व्ह्यूने समभाव मी खूप विचार करते, कारण बायका खूप आता चांगल्या काम करतायत, बिझनेस करतायत आणि घरातली धुरा जर कोणीतरी खमक्या व्यक्तीने सांभाळली तरच त्या बाहेर जाऊ शकतात. सो ती व्यक्ती खुश तर आपण खुश. बरोबर. सो त्या पॉईंट ऑफ व्ह्यूने पण माझे विचार असतात. बेस्ट. वेगळा पॉईंट ऑफ व्ह्यू करा. खूप जास्त. मला एक सांग, आता समजा एखाद्याला किचन ट्रॉलीज किंवा हे सगळं करायचं आहे, तर मग कोणाकडे जायचं? इंटिरियर डिझायनरकडे, आर्किटेक्टकडे, कोणाकडे जायचं? बघा, तुम्हाला जर पूर्ण घराचं इंटेरियर करायचं असेल तर ऑब्व्हियसली यू गो टू इंटेरियर्स. आता मी पुण्यातल्या जवळजवळ 15 ते 20 इंटेरियर आणि आर्किटेक्टसोबत माझे टायप्स आहेत. का? कारण त्यांना पूर्ण घराचं इंटेरियर सांभाळायचं असतं, त्याच्यामध्ये डिझाईन्स करायचे असतात, सगळ्या गोष्टी करायच्या असतात. मग आता एवढा मोठा इंटेरियर आणि आर्किटेक्ट जेव्हा किचनमध्ये किचनचे डिझाईन करायला लागतो, मे बी तुम्ही पण जर काम करून घेतलं असेल ते यू माईट हॅव एक्सपिरियन्स्ड दॅट थिंग, की प्लेट्स जेव्हा किचनचं काम डिझायनिंग चालू असतं ना, तेव्हा मग त्या घरातल्या महिला, माझ्याकडे 1 फुटाची प्लेट आहे, 13 इंचाची प्लेट आहे, ती बसेल का, ग्लास बसेल का, चमचे बसतील का, भांडी बसतील का, त्याचे मेजरमेंट्स, त्याचे हे सगळ्या गोष्टी घेऊन येतात. ह्या गोष्टींसाठी एक्सपर्टीज, नॉलेज आणि सगळ्यात मेन म्हणजे वेळ हवा. मग अशा वेळी तुम्ही मॉड्युलर किचन एक्सपर्टकडे आलात, जे स्पेशली मॉड्युलर किचन करतात, ते त्यांच्याकडे ह्या गोष्टींची उत्तरं असतात. आणि वेळ असतो सगळ्यात मेन. मला फक्त मॉड्युलर किचन एक्झिक्यूट करायचं आहे, माझी फक्त मॉड्युलर किचनची मीटिंग मी 3 तास घेऊ शकतो आणि घेतो. चमच्यांचे मेजरमेंट सुद्धा आम्ही घेतो, प्लेटचे मेजरमेंट सुद्धा आम्ही घेतो आणि तुम्हाला तुमचं कस्टमाइज्ड मॉड्युलर किचन करून देतो. तुमच्या घराला 10 वर्ष झालेली आहेत. खूप जण असे आहेत ज्यांना फक्त किचन रिनोव्हेट करायचं आहे, कारण तो रोजचा भाग आहे वापरायचा आणि ते खराब झालेलं आहे. सगळं इंटेरियर चेंज करायची जिथे गरज नाही आहे, फक्त तुम्हाला किचन करायचं आहे, अशा वेळी तुम्ही मॉड्युलर किचनकडे येऊ शकता. तो ॲज अ भाग म्हणून तुम्ही बघू शकता. पण मग त्याच्यात एक किचन रिनोव्हेट करायचं आहे समजा एखाद्याला, तर मग बाकी कामांना तू काही हेल्प करतोस की बाकी लोक देतोस किंवा कसं? माझी 25 लोकांची सगळी टीम आहे. बरं. किचन रिनोव्हेट करायचं म्हणजे सिव्हिल, इलेक्ट्रिशियन, POP, पेंटिंग, कारपेंटर, तर हे सगळे आले आणि ह्या सगळ्यांची माझी टीम आहे. सो तुम्ही माझ्याकडे जेव्हा माझे क्लायंट येतात किचन रिनोव्हेशनसाठी, तेव्हा त्यांना फक्त उमेश, प्रियंका हे 2 पॉईंट ऑफ पर्सन, एक पर्सन असलं तरी आमचं काम होऊन जातं क्लायंटचं सगळं. ओके. म्हणजे बाकी 4 ठिकाणी जायला नको, जायची गरज नाही. येस. आणि फक्त पुण्यातच काम करता की कसं, आणि कुठे कुठे केलंय का आजवर? पुणे हे आमचं बिझनेस सुरुवात झाली, पण काम आम्ही ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये करतो. इथून 450 किलोमीटर लांब आम्ही बुलढाण्यामध्ये काम केलं आहे, आम्ही चिपळूणमध्ये काम केलं, परभणीमध्ये काम केलं, संभाजीनगरला काम केलं, मुंबईला काम केलेलं आहे. काम ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये आपण सगळ्या ठिकाणी करू शकतो. बरं. म्हणजे तुम्ही आता कुठूनही ऑर्डर घेता काही? येस. म्हणजे पुण्यातच करणार असं काही? असं काही. मॉड्युलर किचन विषयी थोडी अजून काही माहिती तुला? मॉड्युलर किचन हा खूप छान प्रश्न आहे ॲक्च्युली. मॉड्युलर किचन काय होतं ना, हा कॉन्सेप्ट फक्त ऐकून माहिती आहे खूप जणांना, लोकांना महाग वाटतो तो, असं पण आहे. नाही, महाग तुम्ही कसं करून घेताय आणि कुणाकडून करून घेताय हा महत्त्वाचा प्रश्न आहे. मॉड्युलर किचन महाग असतं असं नाही आहे, रिक्वायरमेंटनुसार ते तुमच्या बजेटमध्ये बसू शकतं. तर महाग ही भीती चुकीची आहे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, मॉड्युलर म्हणजे मॉड्यूलमध्ये जे बनतं, आणि मॉड्यूलमध्ये कुठे बनतं तर फॅक्टरीमध्ये हे मॉड्यूलमध्ये बनतं, म्हणून ते मॉड्युलर किचन. बरेच जण कार्पेंटरकडे जागेवरून किचन जागेवर बनवून घेतात. त्या चुकीचं आहे का? तर चुकीचं काहीच नाही आहे, ते किचन मॉड्युलर नाही आहे. तुम्ही किचनमध्ये ट्रॉली बनवून घेता ऑन साईट, त्याच्यामध्ये फिनिशिंग आणि शार्प एजेस हे कार्पेंट्री किचनमध्ये त्याला स्मूथनिंग करता येत नाही. किचन हा तुमचा रोजचा वापरातला भाग आहे, तो सॉफ्ट असला पाहिजे वापरासाठी, त्याचे शार्प एजेस नसले पाहिजेत आणि मेंटेनन्स नाही निघाला पाहिजे. माझं किचन मॉड्युलर आहे, मी सांगतो 10 वर्ष तुम्ही पाण्यामध्ये भिजवून ठेवा, माझा प्लाय खराब होणार नाही, कारण मला माहिती मी कसं कोणत्या क्वालिटीचं बनवून घेतलेलं आहे. ते माझ्या ऑफिसमध्ये मी प्लाय तसा बुडवून ठेवलेलं आहे पाण्यामध्ये, ते दाखवतो की माझं हे शटर आहे पाण्यामध्ये बुडवून ठेवलेलं आहे, हे दाखवतो. ही मॉड्युलर किचनची स्पेशालिटी आहे की ते तसं त्या क्वालिटीचं बनलं की ड्युरेबिलिटी येते, फिनिशिंग येते. सो दॅट इज डिफरन्स इन बिटवीन मॉड्युलर किचन आणि जे जागेवर बनवतो त्याच्यामध्ये.
म्हणजे मॉड्युलर किचन बनवायचं असेल तर नक्की तुम्हाला कॉन्टॅक्ट करायला डेफिनेटली डेफिनेटली कारण की एवढं डिटेलिंग बायकांना आणि खूप असतं की माझं कुठे काय बसेल ह्याच्यावरती खूप असतं बायकांचं. आम्ही एका घरामध्ये लॉकर सुद्धा बसवून दिलाय किचनमध्ये, हिडन सिक्रेट लॉकर. ती त्यांची रिक्वायरमेंट होती. एका घरामध्ये त्यांच्या 1960च्या प्लेट होत्या, त्यांच्या सासूबाईच्या सासूबाईंनी दिलेल्या. त्या प्लेट्स, मोठ्या थाळ्या ज्या जुन्या असतात ना थाळ्या, त्या बसतील की नाही. खूप खूप इतक्या छोट्या छोट्या मायनर गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात ना त्या किचन. काहीतरी चांगला वाईट अनुभव सांग ना याच्यातला एखाद्याकडून मिळालेला, कोणाची कौतुकाची पोचपावती. कौतुकाची पोचपावती हे जेवढेही कस्टमर गेले त्यांच्याकडून खूप छान भेटतात. पण एक कौतुकाची पोचपावती आपल्या घेभराडीमधलेच अगेन क्लायंट होते आणि त्यांचं उंडरीला किचनचं काम होतं. आणि त्यांनी राखी पौर्णिमेच्या दिवशी त्या मॅडमचे आईवडील हे कोकणातून आले होते आणि आईवडिलांना खूप कौतुक होतं, माझ्या मुलीचं किचनचं काम करायचं आहे. आणि मग त्यांनी रिक्वेस्ट केली की तुम्ही याल का, राखी पौर्णिमा आहे सण आहे. म्हटलं येतो, काय प्रॉब्लेम नाही. मी आणि सागर तेव्हा आम्ही दोघेच होतो, आता तरी स्टाफ आहे सगळं आहे. तेव्हा दोघे आम्ही गेलो, त्यांच्यासोबत आमची किचनचं डिस्कशन चालू झालं. हे जवळजवळ 3 तास झालं आणि दे वर फुल्ली सॅटिस्फाईड. पण एवढे आनंदी होते की त्यांनी अक्षरशः आम्हाला बसून लंच जेवण म्हणजे पुरणपोळीचा स्वयंपाक त्या दिवशी खाल्ला असं. आणि दॅट वॉज द बिगिनिंग ह्या गोष्टीची. आजपर्यंत जेवढे क्लायंट केले त्यातले 60-70% लोकांसोबत लंच किंवा डिनर होतं म्हणजे इतकं ते आम्ही पार्ट होऊन जातो. सो दॅट इज व्हेरी म्हणजे आठवण ठेवण्यासारखी गोष्ट. आणि त्रास झाला ॲज सच असा, कारण सेग्रिगेशन करतानाच आपले कनेक्टच खूप छान आधी झालेले असतात. त्याच्यामुळे एक फक्त बाहेरचं क्लायंट होतं, एकदमच कुठूनच असा रेफरन्स तो लागत नव्हता. त्यांनी जनरल कुठेतरी ऑनलाईन बघून मला अप्रोच केला होता. पण मग तो खूप वाईट अनुभव आला त्या क्लायंटसोबत, कारण दॅट गाय त्यांचा मे बी मेंटली स्ट्रेसफुल काहीतरी असेल प्रॉब्लेम. त्यांनी 3-4 किचनवाल्यांसोबत कामं बंद केली होती मध्ये सोडून. आणि आम्हाला वाटलं की नाही आपण तर पूर्ण करणारच. आणि आम्ही करताना काम चालू केलं, पण आमचं मटेरियल त्यांच्या दारात पोहोचलं होतं आणि ते तिथे अवेलेबलच नव्हते. आणि मग थोडीफार वाद, मग त्याच्यानंतर त्यांनी मला मारायची धमकी आम्हाला की मारतोच, हातपाय तोडतो, ऑफिसच फोडतो. माझं ऑफिसच नव्हतं पण अशा धमक्या खूप होत्या. आणि ते झालं, पोलिसांपर्यंत प्रकरण गेलं, ते सॉल्व्ह झालं. पण तेव्हा मला कळालं की आपल्याला बिझनेस जर करायचा असेल तर आपल्याला एक सपोर्ट सिस्टीम असणं गरजेचं आहे. मग तो सॅटर्डे क्लब आला, सपोर्ट सिस्टीम आली, ह्या सगळ्या गोष्टी त्या एका केस नंतर. प्रत्येक वाईटातनं चांगला अनुभव शिकतो. आणि बिझनेस मध्ये हे नॉर्मल आहे, वाईट प्रसंग येणे. खूप छान वाटतं हे सगळं ऐकून. आता साधारण या बिझनेसच्या प्रवासाला 5 वर्ष झाली का? हो. आणि जॉब सोडून किती वर्ष झाले? डोकं वेडं ना आपलं. 2-3 किचनच्या ऑर्डर आल्या की तिला जॉब सोडून. म्हणजे 5 वर्ष झालीच. येस येस येस. खूप मस्त, खूप छान डेव्हलप केलं हे सगळं. आता साधारण 2 माणसांपासून हा प्रवास चालू झाला, सागर आणि उमेश. आता काय आहे याची परिस्थिती? ऑफिस आहे का? येस, जसं एक्सपिरियन्स सेंटर आहे तसंच त्याच्या समोरच्याच बाजूला आम्ही ऑफिस सेटअप केलेलं आहे. इन हाऊस 5-6 लोकांचा माझा स्टाफ आहे आणि माझी पूर्ण किचनची टीम, जसं मी मगाशी बोललो, आमचा 25 लोकांची आमची टीम आहे. जबरदस्त. सो असं सगळं वर्किंग करतो. म्हणजे जे स्वप्न होतं की 100 लोकांचे कुटुंब पोसायचंय तर 25 पर्यंत आलंय. हो, ते लवकरच पूर्ण होईल. जे घरातून एक छोट्या कपाटामधून आमची, मी आत्ता मागे पोस्ट पण टाकली होती प्रियंकाचा, त्या लक्ष्मीपूजना दिवशी कपाटाची पूजा करताना, त्यात माझं किचनचं सामान होतं, तिथून सुरुवात झाली. घरात सामान ठेवायला जागा नव्हती, घराच्या बाहेर ते कपाट ठेवलं होतं आम्ही किचनचं. आणि तिथून आज 1100 स्क्वेअर फीटचं एक्सपिरियन्स सेंटर प्लस ऑफिस असा सेटअप. सो सॅटिस्फाईड आहे, अजून आहे ते प्रोग्रेस होत राहतील. नक्की अभिमान वाटावा असं आहे सगळं. खूप छान प्रवास सांगितलात तुम्ही आणि खूप खूप अजून खूप प्रगती होऊ दे तुमची. नक्की. आणि ही माहिती दिली. मला वाटतं एक शेवटचा संदेश तू नक्की दे. छोट्या छोट्या ग्रामीण भागातून अनेक लोक येतात स्वप्न घेऊन पुणे मुंबईसारख्या शहरांमध्ये, आणि आजकाल सवय असते प्रत्येकाला ट्रोल करायचं. येस. कुठल्याही भाषेवरून म्हणा, कशावरून म्हणा. पण मग अशा तरुणांना तू काय सांगशील? काय संदेश असेल तुझा? इथपर्यंत येताना तुला कुठल्या गोष्टीची मदत झाली?
इथपर्यंत येताना एक गोष्टीची खूप मदत झाली की मी सतत वाचन करायचो. सो जेव्हा आपल्याला आयुष्यात खूप डाऊनफॉल वाटेल किंवा ह्या गोष्टीतून बाहेर निघायचं तर ह्या गोष्टीला इग्नोर करा, कान बंद करा अशा गोष्टींसाठी. आणि पुस्तकं वाचा. त्याने जर तुम्हाला बिझनेस करायचा आहे तर तुम्ही बिझनेसशी संदर्भात पुस्तकं वाचा. सुरुवात कुठून करायची तर आत्ताच सांगतो, फार बेसिक सिम्पल पुस्तक आहे, रिच डॅड पुअर डॅड. इंग्लिश समजत नसेल तर मराठी अनुवादात वाचा, पण तिथून सुरुवात करा. द सिक्रेटचं बुक वाचा, थिंक अँड ग्रो रिच. हे 3 पुस्तकं प्रत्येक गावातून शहरात आलेली जी मुलं मोठं होण्याची स्वप्न बघतायत त्यांनी ही 3 पुस्तकं तोंडपाठ केली पाहिजेत. ही पुस्तकं वाचल्यानंतर बाकी कुणाकडून म्हणजे माझ्याकडून तर सांगण्यासारखं काहीच राहणार नाही जर तुम्ही ती मुखदगत केलीत, आत्मसात केलीत. तर माझी सुरुवातसुद्धा तिथूनच झालेली आहे. आता एक मुंबईची मुलगी जिला घरात अडकायचं नव्हतं, ती आता हे सगळं कसं मॅनेज करते? एकीकडे लाईव्ह करते, लहान अजून अंशू तर लहानच आहे आणि आता नवरा ओके जरा आटोक्यात आलेला आहे. तर मग आता तुझं पुढचं काय आहे स्वप्न? पुढचं स्वप्न म्हणजे ऑफकोर्स ह्याच्यामध्ये अजून खूप चांगली ग्रो करायचं आहे. आणि अंशूचं मॅनेज करायचं म्हणाल तर बाय गॉड्स ग्रेस अंशूनं खूप सेटल झाला आहे आता या सगळ्या वातावरणात. म्हणजे खूप वेळेस तो एखादे क्लायंट आले तर मग तो समोरून कॅटलॉग वगैरे आणून देतो. आणि मी एखादे रील बनवत असेन तर मम्मा ह्याच्यात ना किचन नीट दिसत नाही आहे, ते असं दिसलं पाहिजे असं. म्हणजे तो आता सेटल झाला या वातावरणात, त्यामुळे त्याचं असं खूप जास्त त्याच्यावरती मेहनत नाही घ्यावी लागत. सो म्हणजे थोडक्यात आई जर काम करत असेल तर मुलं सेटल होतात होतात त्यांच्या ह्याच्यात. कारण अंशू मला आठवतं, अंशू जेव्हा 6 महिन्याचा वगैरे होता ना, जसं मी सुरुवातीला म्हटलं ह्याला एकटं सोडायचं म्हणजे माझ्या जीवावर जातं. त्यामुळे मी त्याच्या मागे हट्टाने जायची की मला सोबत तर घेऊन जा. त्याचं असायचं की एखाद्या क्लायंटचा मूड कसं आहे काय माहिती ना, तू सोबत नको येऊ. मी बोलायची मी बिल्डिंग खाली उभी राहीन पण मी सोबत येणार. मग अंशूला ना मी ते कांगारू बॅग असायची ना त्याच्यात टाकायचे 2 व्हीलरवरती आणि जायचे. मग उन्हाळा असेल तर मग ते स्कार्फ बांधा, थंडी असेल तर त्याला स्वेटर घाला, पावसाळा असेल तर छत्री धरा. सो आय यूज टू डू एव्हरीथिंग. सो त्याच्यामुळे कसं ते आधीपासून झालं आता की ठीक आहे, वी आर गोईंग इन अ गुड डिरेक्शन. जे करतोय ते व्यवस्थित खूप छान झालेलं आहे सगळं. येस, या कष्टांचं फळ मिळालेलं आहे. सो तुम्ही सगळ्यांनी ऐकलंच आहे की एकमेकांची साथ असेल तर खूप काही गोष्टी सोप्या, सहज, खूप मोठ्या लेवलला जाऊ शकतात. जशा ह्यांच्या बाबतीत गेल्यात असे खूप सारे व्यावसायिक निर्माण व्हावेत अशी देवाजवळ प्रार्थना आहे लिटरली. असेच कष्ट सगळ्यांनी करावेत आणि खूप व्यावसायिक डेव्हलप व्हावेत. घेभरारीचं हेच स्वप्न आहे की नोकरी न करता नोकरी देणारं व्हायचं आहे आपल्याला. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच फॉर इन्व्हायटिंग अस. आणि तुम्हाला आम्ही इंटरव्ह्यू घेण्याच्या इथेपर्यंत वाटलो त्याच्याबद्दल खूप थँक्यू.